राज्यातील नुकत्याच संपलेल्या साखर गाळप हंगामात 210 साखर कारखाने कार्यरत होते। मात्र हंगाम संपल्यानंतरही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 934 कोटी रुपये अद्याप थकीत आहेत। राज्यातील 83 साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम बाकी असल्याचं समोर आलं आहे। सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीही चिंताजनक असून येथील कारखान्यांकडे 138 कोटी 45 लाख रुपयांची एफआरपी थकली आहे। जिल्ह्यातील 36 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता। त्यापैकी 25 कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम अदा केली, तर 10 कारखान्यांनी अद्याप पूर्ण पैसे दिलेले नाहीत। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी एफआरपी थकविणाऱ्या 74 साखर कारखान्यांची सुनावणी घेत शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत। काही कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। ऊस नियंत्रण कायद्यानुसार गाळपासाठी आलेल्या ऊसाचे पैसे 14 दिवसात देणे बंधनकारक असतानाही काही कारखाने दरवर्षी शेतकऱ्यांचे पैसे पुढील हंगामापर्यंत रखडवत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे।